नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका जयांच्या केली स्मरण, होय सकळ विद्यांच्या अधिकरण, तेची बंधू श्री चरण सद्गुरूंचे ते नमस्कारुनी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा या दयाळा, करुणाकरा या दयाळा, करुणाकरा या दयाळा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा या दयाळा, करुणाकरा या दयाळा, करुणाकरा या दयाळा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा या दयाळा, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा या दयाळा, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा या दयाळा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा या दयाळा. तुमचा अनुग्रह धरो पावन झालो चराचरे, चराचरे चराचरे. अनुग्रह धरो पावन झालो चराचरे. तुमचा अनुग्रह झालो पावन झालो चराचरे, पावन झालो चराचरे, पावन झालो चराचरे. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा या दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. तपो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम, सदा कृतं साधु संन्यास योगम, मुखे वेश वेदांत शास्त्रार्थ नित्यम. नमो नारायण गिरी परब्रह्म स्वरूपम विठ्ठल. हे तो एक संता ठाई लाभ पाही उत्तम, म्हणाविता त्यांचे दास पुढे आस उरेना. प्रस्तुत
प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग भावभूतलावर आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला जीव अखंड नारी वितराग संपूर्ण महाराष्ट्र निमित्ताने घेतलेला अभंग हा जगद्गुरु जगद्वंदनीय तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आहे. कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा की आज या निमित्ताने तुम्ही येथे जमला. तुम्हाला माहीतच आहे की सालाबाद प्रमाणे चालत असलेला आणि चालत राहणारा नवरात्र महोत्सव आपल्या कार्यक्रमातील 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझी हाती आली. हे मी माझं परम भाग्य समजतो. तसेच कीर्तनाला उपस्थित सर्वच महाराज मंडळी, टाळकरी, मृदुंगवादक, गायनाचार्य तुमच्या सर्वांच्या चरणावरती मी नतमस्तक होतो व ज्यांच्यामुळे मला नारदाच्या गादीवर उभं राहण्याचं सौभाग्य प्राप्त झालं असे माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण आनंद महाराज गवळी यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो व आम्हा सर्वांच्या आराध्य दैवत वंदनीय पूजनीय नाथ बंगाली मुसोबा महाराज यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो व ज्यांनी मला असे सुंदर जग दाखवले असे माझे आई वडील यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो व ज्यांनी मला आईसारखे मुलासारखे मानले असे आमच्या ताई असतील यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो आणि माझ्या गावाकडून आलेले सर्वच तुमच्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक मस्तक हे पायावरी 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 या वारकरी संतांच्या या वारकरी होते जावे सारो त्यांच्या कृपादाने होते जावे सारो आदिकरून परिसरातील सर्व सकल संत महंत तुमच्या सर्वांच्या चरणावरती मी नतमस्तक होतो व सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल 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 सेवेकरता घेतलेला अभंग तुकोबार यांचा आहे. या अभंगामध्ये तुकाराम महाराज संत संगतीचं महत्त्व सांगतात. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. संतांच्या संगतीत आल्यानंतर आम्हाला उत्तम प्रकारचा लाभ होईल. कोणत्या प्रकारचा लाभ होईल माऊली? उत्तम प्रकारचा लाभ होईल. लाभाला उत्तम विशेषण दिलेलं आहे. लाभाला उत्तम विशेषण दिलेलं आहे. म्हणून महाराज तुम्हीच म्हणता ना, हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. संतांच्या संगतीत आल्यानंतर आम्हाला उत्तम प्रकारचा लाभ होईल. पण या जगात संत भेटणं अवघड आहे. कोण भेटणं अवघड आहे रोहित महाराज? संत भेटणं अवघड आहे. बरं भेटले संत ओळखता येतील का? संत भेटणं अवघड आहे, ओळख नाही अवघड आहे. मग आम्हाला उत्तम प्रकारचा लाभ कसा होईल? महाराज म्हणाले कलियुगामध्ये तुम्हाला संत भेटणं ओळखणं अवघड आहे ना, तर तुम्ही त्या भानगडीत पडूच नका. नुसतं त्यांचा दास जरी म्हणून घेतला तरी जमेल. म्हणविता त्यांचे दास
त्यांचा दास जरी म्हणून घेतला तरी पुढे यास उरेना. मनवित त्यांचे दास मनवित त्यांचे दास मनवित त्यांचे दास मनवित त्यांचे दास मनविता त्याचे दास मनविता त्याचे दास मनविता त्याचे दास मनविता त्याचे दास मनवित त्यांचे दास मनवित त्यांचे दास मनवित त्यांचे दास दास मनवित त्यांचे दास मनविता त्याचे दास मनविता त्याचे दास मनविता त्याचे दास मनविता त्याचे दास ओ पुढे आस उरेना उरेना पुढे आस उरेना पुढे आसोरीना पुढे आसोरीना पुढे आस उरेना पुढे आस उरेना पुढे आसोरीना पुढे आसोरीना मनवित 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 त्यांचे दास मनवित त्यांचे दास मनवित त्यांचे दास मनवित त्यांचे दास मनविता त्याचे दास मनविता त्याचे दास मनविता त्याचे दास मनविता त्याचे दास म्हणविता त्यांचे दास पुढे यास उरेना. त्यांचा दास जरी म्हणून घेतला तरी पुढे यास उरेना. आपल्या जीवनात कोणती आस शिल्लक राहणार नाही. आणि दास म्हणून घेतला तर ते काय करतील कृपादान. कृपादान केले संती कल्पंती ही सरेना. म्हणविता त्यांचे दास पुढे यास उरेना. तुका म्हणे संत सेवा तुका म्हणे संत सेवा हिची देवा उत्तम. म्हणविता त्यांचे दास पुढे यास उरेना. हा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे. विठ्ठल विठाला 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 माणूस घडतो तोही संगतीना माणूस बिघडतो तोही संगतीना. लक्ष द्या. माणूस घडतो तोही ढेकणाच्या संगे राहतो बंगाला कुसंगे नडला साधू तैसा कुसंगे नडला साधू तैसा कुसंगे नडला साधू तैसा ढेकणाच्या संगे हिरातो बंगाला कुसंगे नळला साधू दैसा कुसंगे नळला साधू दैसा कुसंगे नळला साधू तैसा साधू तैसा माणसाचं उत्थान होतं तेही संगतीनं होतं. माणसाचं कल्याण होतं तेही काका संगतीनं होतं. बरोबर ना. माणसाचं पतन होतं तेही संगतीनं. पतन उदाऱ्या संघाचा महिमा त्याच्या वेदमा संत जेवे किंवा सेवे. पतन आणि उद्धार हा संघाचा संगतीमध्ये फार मोठा गुण आहे किंवा दुर्गुण आहे. संत संगतीमध्ये माणूस त्याच्या मनाप्रमाणे तो त्याच्या अनुपस्थितीमध्ये वागायला लागतो. बघा मी त्या दिवशी नांदेड जिल्ह्यामध्ये गेलो. कुठे गेलो आजी माय? झोपल्या नाही ना तुम्ही? नांदेड जिल्ह्यामध्ये गेलो. जिजाई तुम्ही झोपल्या नाही ना? हां नांदेड जिल्ह्यामध्ये गेलो. आणि तुम्ही जे चालत गाताना मस्त कहे पायावरी मस्त कहे पायावरी मस्त कहे पायावरी मस्त कहे पायावरी या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या वार करी संताच्या या वार करी संताच्या या वार करी संताच्या मस्तक
चालत्यानं तिथे घाली, सोबत कोणी नसताना सुद्धा त्यानं ही चाल तिथं घाली. हा संगतीवर होणारा परिणाम आहे. यांनी गायलेलं तर सतत ऐकत राहिलं, ही पण एक संगतच झाली ना महाराज, बरोबर आहे ना. म्हणून माणूस घडतो तोही संगतीनं, माणूस बिघडतो तोही संगतीनं, आणि माणसाचं कल्याण होतं तेही संगतीनं. विठ्ठल जो जैसी संगत करे वैसी फलली, नशीब बादिली भुजंगम ख. एक बूंद तीन मार. एक पाण्याचा थेंब जर गरम तव्यावरती पडला तर त्याचं आयुष्य संपून जाईल. पाण्याचे थेंब माहिती ना तुम्हाला, पाऊस कसा पडतो, टप टप टप, बरोबर ना. तोच थेंब जर का केळीच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमकेल. तोच थेंब जर का वसंत ऋतूमध्ये शिंपल्यानंतर पडला तर त्याचं मोती बनल्याशिवाय राहणार नाही महाराज. पाण्याच्या थेंबामध्ये वजन नाही. वजन आहे का नानी, वजन नाही. बघा विठ्ठल आपण सगळे शेतकरी मंडळ आहोत. आणा शेतकरीच आण सगळे आता. तुम्ही एका विहिरीचं पाणी मिरच्याला सोडा, ते मिरच्याला तिखट बनवतो. त्याच विहिरीचं पाणी तुम्ही कारल्याला सोडा, ते कारल्याला कडू बनवतो. आणि त्याच विहिरीचं पाणी तुम्ही उसाला सोडा, ते उसाला आंबट बनवतं, बरोबर ना. आंबटच बनवतं उसाला, खारट बनवतं गोड. हा, उसाला गोड बनवतं. मिरच्याला तिखट, कारल्याला कडून, उसाला गोड. असं संगत बदलली की परिणाम वेगळे झाले. बघा प्रत्येकाच्या शरीरामध्ये उत्पन्न एकच आहे, उत्पन्न ही एकच आहे, परंतु काही संगतीने बिघडतात आणि काही संगतीने काढतात, बरोबर आहे ना. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. आम्ही या वयात धोतर घालून फिरलो, तिकडे बुर जीन्स पॅन्ट घालायल्या, बिघडलं म्हणतात ना लोक. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. काही प्रमाण, काही गोष्टी उच्चारत असताना खूप गोंधळ होतो. काही प्रमाण, काही गोष्टी उच्चारताना आल्या तर संत चरण रज लागता नाही सहज संत चरण, वासनेचे बीज सहज जळून जाय. संत चरण सहज नेवर जा. आमच्या घरी रोज बायांचा हरिपाठ होतो. तुमचं होतं का आजी मा बायांचा हरिपाठ? आजी तुम्हीच कुकवल्या, आजी मा शेवट बसलेल्या होतो का? आमच्या घरी रोज बायांचा हरिपाठ होतो. एका वेळेला ना करतळी आवळे तैसे हरी म्हणता येत नाही, म्हणून ती करकडी यावळे तैसा हरी. तिला म्हणलं तू कितीही आवळ, फक्त तुझ्या गोऱ्या तुटू दे नको विठ्ठल. लक्षात ठेवा, काही प्रमाण सोयीनुसार वापरल्यामुळे त्याचा अर्थाचा गैरर्थ समज झालेला आहे. लक्षात घ्या. फार महत्त्वाचं आहे. आम्ही घडलो, तुम्ही आमच्या संगती द्या, तुम्ही बिघडा. तुम्ही दारू पिणाऱ्याची संगत करा, सोबत कुणी नसताना सुद्धा तो दारूच्या दुकानात जातो. पत्ते खेळणाऱ्याची संगत करा, ज्याचा संग केला त्याचा रंग चढतो. आपल्या मराठवाड्यामध्ये म्हण आहे बघा, ढवळ्या शेजारी कावळा बांधला. एखादा काळा माणूस जर गोऱ्या माणसाजवळ गेला तर त्याचा कलर बदलणार आहे का? आता समजा तेजस महाराजांनी ठरवलं तुम्ही त्या बाबापाशी जाऊन बसा, तेजस महाराज बाबा होणार आहे का? नाही. पण याच्या अंगातली गुण याच्या अंगात आला वेळ लागणार नाही. हा संगतीवर होणारा परिणाम आहे. विठ्ठल तुम्ही दारू पिणाऱ्याची संगत करा, सोबत कोणी नसताना सुद्धा तो दारूच्या दुकानात जातो. जाता का? चष्मोले का जाता का दारूच्या दुकानात? जाता? असू द्या. वारकऱ्याची संगत करा, सोबत कोणी नसताना सुद्धा तो पंढरपूरला जातो. जाताना आजी तुम्ही पंढरपूरला जातो. राजकारणी लोकांची संगत करा, राजकारण शिकायला वेळ लागणार नाही. पहिलवानाची संगत करा, पहिलवानकी शिकायला वेळ लागणार नाही. पत्ते खेळणाऱ्याची संगत करा, रसबिटी काढायला वेळ लागणार नाही. ज्याचा संग केला त्याचा रंग चढतो. एक छान वाक्य सांगा महाराज मी, वाईट माणसामध्ये राहण्यापेक्षा एकटे राहणं परवडते. एखादं म्हणू द्या ती मिसळतच नाही, एखादं म्हणू द्या ती मिसळतच नाही. तुम्ही मिसळच होऊ दे नका विठ्ठल. मेरे बाकी बिहारी सवरिया तेरा जलवा कहाँ पे नहीं है। मेरे बाकी बिहारी सवरिया तेरा जलवा कहाँ पे नहीं है। मेरे बाकी बिहारी सवरिया तेरा जलवा कहाँ पर नहीं है। मेरे बाकी बिहारी सवरिया तेरा जलवा
राजा का काही मोजक्या लोकांसाठी के संग मत करो राजा का पत्नी का बुला देगा अरे संग करो संतन का पत्नी का भरी से मिला देगा का भरी से मिला देगा महाराज संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख हो संत संगतीचे काय सांगू सुख 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 हो संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख आपण पारी गे नाही तेथे आपण पारी गे नाही तेथे आपण बारी नाही देते आपण बारी नाही देते संत संगतीचे काय सांगू सुख 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 हे संतन के संग लागे संतन के संग लागे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लागे तेरी अच्छी बनेगी संतन संग लागे तेरी अच्छी बनेगी ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई जी की बन गई प्रहलाद जी की बन गई ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई हो ये तेरे बड़ो भाग रे हो ये तेरे बड़ो भाग रे तेरी अच्छी बने संतन के तो रे तेरी अच्छी बनेगी संतन के तो रे तेरी अच्छी बने तेरी अच्छी बनेगी तेरी अच्छी संतन के संग लगो रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लगो रे तेरी अच्छी बनेगी तेरी बगड़ी बनेगी अच्छी बनेगी तेरी बगड़ी बनेगी संतन के संग लगो रे तेरी अच्छी बनेगी महाराज तुम्ही संतांच्या देवाच्या संगतीत गेले तर एक ना एक दिवस तुम्हाला भगवंत भेटल्याशिवाय राहणार नाही भगवंत भेटल्याशिवाय राहणार नाही विठ्ठल विठाला 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 कनिष्ठाचा संघ बघा आता कनिष्ठाचा संघ घडला तर कनिष्ठ अवस्था मिळते माध्यमाचा संघ घडला तर माध्यम अवस्था मिळते आणि वरिष्ठाचा संघ घडला तर वरिष्ठ अवस्था मिळते कनिष्ठाची अवस्था माध्यमाची अवस्था आणि वरिष्ठाची अवस्था वाड्या कळ्यातल्या जीवनातलं उदाहरण घ्या महाराज एवढा पातकी होता वाल्या कळ्या की सध्या भारतात नाही तुम्ही म्हणसाल महाराज आमचं पण लय पाप आहे काय पाप नाही महाराज तुमचं असून असून 12चा वेद वाल्या कोळी म्हात्यारे वाल्या कोळी म्हात्यारे वाल्या कोळी म्हात्यारी वाल्या कोळी म्हात्यारी वाल्या कोळी म्हात्यारे वाल्या कोळी म्हात्यारे वाल्या कोळी म्हात्यारी वाल्या कोळी म्हात्यारी नामे तारिला गिरधारी नामे तारिला गिरधारी घेताना 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 नाम नाम घेताना नाम नाम घेताना नाम नाम घेताना नाम नाम घेताना विठोबाचे पर्वत जळती पापाचे
महाराज तुमचं. असून असून 12चा बेत बोला, 13चा बेत काय गाय आई तुम्ही खाऊन 50 कोंबड्या खाल्ले असतील, बरोबर आहे ना? काहीच बाप नाही महाराज तुमचं, बरोबर का? बरोबर ना? काहीच बाप नाही. वाल्या कोळीने तर माणसं मारली होती पण मोजली नव्हती. माणसं मारली होती म्हणजे अशी बिड्या फुकेने मारत, ब्रह्मशेलके विधी असं माणसे मारली होती. एवढा पापी असणाऱ्या वाल्या कोळ्या, परंतु त्याला नारदाची संगत झाली. पुढे चालून वाल्या कोळ्याची वाल्मिक ऋषी झाले. केले रामायण रामधी गुड्याची कीर्ती वाढली गहन रामायण रामधी. भारताचे अधिकारी म्हणून विभूषित केलं जातं ना ते पूर्वी डाकू होते. भारताचे कवी म्हणून ज्यांना विभूषित केलं जातं ना ते पूर्वी डाकू होते. कुठेतरी आपला याचा विचार करून आपल्या जीवनात बदल करून घेणं गरजेचं आहे. परमात्मा तुमच्या वर्तमानाला किंमत देणार आहे महाराज. काही म्हणतात महाराज फार भजन करायचं पुरी पण भजन करायचं पुरी पण दिलं सोडून. मूर्ख आहे महाराज, मूर्खाच्या नादी लागून काय फायदा नाही. काही म्हणतात महाराज फार वाईट वागलं हो पण दिलं सोडून. पूजनीय आहे महाराज तो. परमात्मामध्ये कोण पूजनीय आहे सांगा ना? आज करतोय. एखादं म्हणेल महाराज फार वाईट वागलं, जे नाही ते बघलो पण 3 नामे तारी येला कोळी दोष झाले होळे राम नामे, दोष झाले होळे राम नामे, दोष झाले होळे राम नामे. उपराटे नामे तारी येला कोळी दोष झाले होळे राम नामे, दोष दोष झाले हरी राम नामे. विठाल ढाला विठाला म्हणून ज्यांना विभूषित केलं जातं ना ते पूर्वी डाकू होते. कुठेतरी आपला याचा विचार करून आपल्या जीवनात बदल करून घेणं गरजेचं आहे. परमात्मा तुमच्या वर्तमानाला किंमत देणार आहे. काही म्हणतात महाराज फार भजन करायचं पूर्वी पण दिलं सोडून. मूर्खाच्या नादी लागून काय फायदा नाही. काही म्हणतात महाराज फार वाईट वागलो पण 3 वर्ष झाली माऊलीच्या हाताने माळ घातली पुन्हा त्या रस्त्याला गेलो सुद्धा नाही. लोक त्याचं कौतुक करतात महाराज. वल्या कोळ्याचे वाल्मिक ऋषी झाले. अजूनही सांगेल मारा मारा येई मंतर जिसके अंतर भेदा वादा का तो हुआ वाल्मिक भेट हुई नारदा. राम राम से जागा रे भाई राम राम से जागा. ज्याच्या अंतःकरणामध्ये मरा आणि मारा एवढे शब्द होता ना तो फक्त रामनामामुळेच जागे झाला महाराज. वाल्या कोळ्यांनी कीर्तन ऐकलं असेल असं शास्त्रात उदाहरण नाही. वाल्या कोळ्यांनी कथा ऐकली असेल, वाल्या कोळ्यांनी कथा लिहिली, लोक त्यावर कथाकार झाले असं म्हणणार एकही माप आपल्याला सापडणार नाही. अजून एक आश्चर्य सांगेल. उतरून यावे नामा म्हणे किंवा म्हणे नाम. सोपी गोष्ट आहे का? मोठ्याच्या संगीत काही क्षणाची नारदाची संगत बघा. काही म्हणतात महाराज आम्ही तुमच्या संग राहिले ना रात्रंदिवस सुधरण, आमच्या संग राहणारे बिघडले महाराज. काय सांगा तुम्हाला? लक्षात घ्या. गोचिडे गायच्या स्थानाजवळ असतं, गोचिडे गायच्या स्थानाजवळ असतं परंतु त्याला गायची दुधाची चव लागत नाही. तसेच काही गाई गोचिडे महाराजांच्या जवळ असतात परंतु त्यांना महाराजांच्या कर्तृत्वाची किंवा साधनेची चव लागत नाही. विढालं ते महाराजांच्या जवळ राहू म्हणतात त्याचं आम्हाला माहीत आहे. याच्यात अधोगती होती, याच्यात अधोगती होऊन जाते. कधी कधी साधू ओळखणं सुद्धा खूप अवघड आहे. नाही संत पण मिळते हाती हिंडता कपाटी राणी वनी. कधी कधी साधू ओळखण्यासाठी साधू बनावं लागतं महाराज, तरीच महिमा येईल कळो. विढालं तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमा येईल कळो. सोपी गोष्ट आहे का? बायकोच्या बोलण्यानं परेशान झालेल्या माणसानं साधू तर ठरवा. इथं कोणी झालं का? झाले का? चष्मे काका तुम्ही? किसन मामा कुठे? किसन मामा तुम्ही झाले का? झोपले तर नाही ना? बायकोच्या बोलण्यानं परेशान झालेल्या माणसानं साधू तर ठरवावं, संतत्व ठरवावं. अरे साधूची पण परेशानी आहे, त्यासाठी त्यांच्या आवाजामध्ये काय ताकद आहे, त्यांच्या काकड्यात काय ताकद आहे हे जाणून घ्यावं लागेल महाराज. जाणून घेतलेलं नाही कळणार महाराज. सोपी गोष्ट आहे का? नाही कळणार. काही क्षणाचा संघ घडला होता म्हणून अर्धा संघ घडला. विढालं संतांच्या संगती तेने हो ह्या सरती. बघा आता उत्तर द्या. हरिपाठ पाटे सर्वांना.
उत्तर द्या मग. देवाची ये द्वारी महिनाभरी, बरोबर ना? मग देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. पण एक क्षणात तुम्हाला या जगाचा विसर पडला पाहिजे. नाहीतर मंदिरामध्ये झाडं आहेत, काय म्हणतात महाराज आम्ही झाडालाच तिथं आहो. त्याला म्हणलं तू आयुष्यभर झाडालाच तिथं राहशील. विढावलं वाल्या कोळ्याचे वाल्मिक ऋषी झाले. अनमोल किमतीचा हिरा आहे. कुणाच्या घरी असेल? आहे का कोणाच्या घरी हिरा? काका तुमच्या घरी आहे का? आहे का? गयाई तुमच्या घरी? घरात नाही ठेवलं नाही हिरा? विढावलं कुणाच्या घरी असेल पण तो जर का कन्फ्यूज असेल की हा हिरा आपला नाही. काही म्हणतात हा हिरा आमचा आहे, पण खरा हिरा खोटा हिरा ओळखायचा कसा? त्यासाठी महाराजांनी एक प्रक्रिया सांगितली. आयरन माहिती आहे सर्वांना? आयरन माहिती आहे का? मलाच माहित नाही, तुम्हाला तरी का सांगू. विढावलं हिरा आयरन ठेवायचा. खरा हिरा असेल तर आयरनेत घुसेल, घणात घुसेल, पण फुटणार नाही. ही हिऱ्याची खरी ओळख आहे. घण्याने हिरा फुटत नाही, घण्याने हिरा फुटत नाही. पण ढेकणाच्या संगतीत आला तर फुटायला वेळ लागत नाही. ढेकणाच्या संगे हिरा दुभंगला किंवा दुभंगला. कुसंगे नाडला साधू जैसा किंवा तैसा. कुसंगाने साधू बिघडतो महाराज. मग काही लोक असं बिघडल्यावरून काहून म्हणतात, त्याचं उत्तरच येत आहे. त्याचं उत्तरच अर्ध्या चरणात आहे. कुसंगे नाडला साधू जैसा किंवा तैसा. विढावलं घनानं न फुटणे हिरा पंचतंत्रामध्ये सुद्धा उदाहरण आलंय. असंग संग दोष सदी शांती विक्रियान भीष्म प्रसंगी दुर्धान. घण्याने हिरा फुटत नाही. बघा भीष्माचार्यासारखे भगवंत भक्त, भीष्माचार्यासारखे भक्तमरणी भक्त, भीष्माचार्यासारखे धनुधरी भक्त एक दिवस विराटाच्या घरी गाया चोरायला जातात. केवळ दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्ल्यामुळे ती पितामहासारखी बिघडली. म्हणून अन्न हे पवित्र खावं, संगती चांगल्या माणसाची धरावी. जैसा खावे अन्न वैसा व्हावे मन, जैसे पिवे पाणी वैसे बोले वाणी. लक्षात घ्या, अन्नात बदल झाला तर मनात बदल होतो, अन्नात बदल झाला तर मनात बदल होतो, पाण्यात बदल झाला तर सज्जनांना सांगणं बरोबर आहे. पाण्यात बदल झाला तर वाणीच बदलून जातो. विढावलं पाण्यात बदल झाला तर वाणीत बदलून जातो. बघा महाराज विढावलं अरे शेवटी संगीतमय बाबा आपल्याला सांगतात अहंकाराचा वार न लागो. म्हणूनच तुला आज कोणताही अहंकार झाला नाही, कळणं झालं म्हणून. पंचवेद गाता लिहिणारे स्वतःला अपराधी समजतात. 2 अभंग पाठ करून टाळ फेकून मारणारे गावात थोडी जर का वागणूक चांगली असले ना तेव्हा त्याला वाटतं मी तुकारामचा चुलताच आहे. विढावलं लक्षात घ्या, मला का सांगायचं फार महत्वाचं आहे. अन्न पवित्र खाल्लं तर मधुगिरी मागा. दुर्योधनच्या घरचं अन्न खाल्ल्यामुळे दुर्योधन का मेवा साग विदुर घर पायी. पंचा पकावून सोडलं, भगवंत शिष्टाई करायला गेले. महाराज शिष्टाई करायला गेले तेव्हा 5 गावं तरी पांडवाला जहागिरी द्या म्हणाले. किती गावं म्हणाले? 5 गावं तरी पांडवाला जहागिरी द्या म्हणाले. तेव्हा दुर्योधन म्हणाला देवा 5 गावं तर खूप झाले, मी सुईच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा जमीन त्या पांडवाला बिनउदाची देणार नाही. महाराज भगवंत रागावरून निघाले. दुर्योधनाने ऐकले नाही. शेवटी शिष्टाई सफल झाल्यामुळे महायुद्ध झाले. महायुद्ध शिष्टाई सफल झाल्यामुळे झाले. मग तेव्हा दुर्योधन म्हणाला देवा आमच्या घरचं आम्ही निपटून घेऊ, काय करायचं ते करून घेऊ, तुम्ही पाहुणे माणसं आले तर जेवून जा. विढावलं तेव्हा देव म्हणाला दुर्योधना मी तुझ्या घरचं अन्न खाईल तेवढी मला भूक नाही रे. भूक नसताना खाल्लं असतं पण तेवढं तुझं प्रियमय नाही. लक्षात घे, जेवण 2 पद्धतीनं होतं. किती पद्धतीनं होतं? 2. एक तर खाणाऱ्याला भूक असावी, नाहीतर खाऊ घालणाऱ्याचं प्रेम असावं. बघा फार सोपं. कोणतं औषध घेतल्यावर कोणता रोग बरा होतो, बरोबर आहे ना? आता तुम्ही खोकल्याचं औषध घेतलं तुमचा ताप बरा होणार आहे का? डोकेदुखी घेतलं पायदुखी बरी होणार आहे का? नाही. तसं एक जीवा 4 गोष्टीच्या संगतीत जाऊ शकतो. पहिला मुद्दा एक जीवा जड वस्तूच्या संगतीत जाऊ शकतो. दुसरा मुद्दा
एक जीवा जीवाच्या संगतीत जाऊ शकतो. तिसरा मुद्दा एक जीवा देवाच्या संगतीत जाऊ शकतो. आणि चौथा मुद्दा एक जीवा संतांच्या संगतीत जाऊ शकतो. पहिला मुद्दा गेलं बरोबर. पहिला मुद्दा जड जीवाचे संघ, दुसरा मुद्दा जीवाचे संघ, तिसरा मुद्दा देवाची संगत आणि चौथा मुद्दा संतांची संगत. या चारही मुद्द्यापैकी आपलं कल्याण कोणत्या जोडीत होणार आहे आपल्याला ते पाहिजे. प्रत्येकाचा एक एक विचार करू आपण. बघा आता जड म्हणजे काय? जड अचेतना ज्यामध्ये आहे. बघा आता हा माईक आहे, हलवला तर हलतो, नाही तर स्वतःहून कुठे जात नाही, हा झाला जड. तसं वेदांत शास्त्रीने माऊलीच्या परिवाराला जड म्हणलेलं आहे. संसाराचा संग केला सुख मिळेल असं म्हणणार एकही महात्मा सापडणार नाही. बांधवडी या संसार सुखाचा नाही, कुठे सुखाचा नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार, 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 दुःख बांधवडी आहे हा संसार. विचारांना सुख मिळत असेल तर ते तरी सुखाचं करू ना महाराज. काही माणसं निगेटिव्ह विचार करतात. निगेटिव्ह विचार करणारे माणसं सुखाची राहत नाही. पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा. सकारात्मक माणसाच्या जीवनात असावी. एखादा चेहरा पाहिलं त्यांचं काय झालं तुम्हाला, त्यांचं काही नाही, म्हणजे टेन्शन कशाचं, त्यांचं गायक कशाला, अरे मरशील तू आनंद घे विढावलं. मला अनेकांचा आवाज कानावर पडतो. देवाने दिलेल्या प्रत्येकाच्या आवाजातील नजक तुम्हाला अनुभवायला मिळते. पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा. सकारात्मक माणसाची जीवनात असावी. एखाद्यानं चांगला बंगला बघितला, बंगल्यावरची आजी माय तुमच्यावर सेम तुमच्यावरी बंगला बांधला आणि आपल्याला वस्तू शांती करायला बोलाल. आपलं काम काय? चांगला बांधलं हो तुम्ही बंगला. आज तुम्ही जरी बंगला बांधला तरी आम्हाला आनंद झाला. ते म्हणतं महाराज तुमच्यावर बेड आहे, बाजूला जिना आहे, तिथे गॅलरी आहे, मध्ये जातील, जेवण वगैरे करून येतील, फ्रेश होऊन येतील, आनंद आहे महाराज. आज तुमचं झालं, उद्या आमचं होईल, जेवण करा, कौतुक करा, निघून जा. आपलं काम झालं. तिथं जातात, जेवण करत नाही, कौतुक करत नाही, तिथं जाऊन शहाणपणा करतो. POPच जमला नाही, पडचीच बरोबर नाही, कलरच करून दिला नाही, फर्निचरच करून केलं नाही. अरे तुझ्या संडाच्या दरवाजाला बकेट लावा लागत, तेवढं कडीचा इंतजाम करून घे मग आपण तुमच्या POPचा विडावलं. एखाद्यानं चांगली 4 व्हीलर गाडी घेतली. 4 व्हीलर गाडी माहिती ना प्रदीप महाराज, माहिती का? 4 व्हीलर गाडी आपल्याला पेढे खायला बोलवलं. आपलं काम काय? अरे त्याच्या पैशाचा पेढा खातो आपण. 400 दुधाच्या मनाला बरे वाटेल एवढे तरी बोला. चांगली घेतलो तुम्ही गाडी. आज तुम्ही जरी गाडी घेतली तरी आम्हाला आनंद झाला. फक्त उद्या अर्ध्या रात्री आजारी पडलो तर दवाखान्यात घेऊन जा बस. नाही तर थोडा जरी उशीर झाला ना तर पाहुणे बोलावं लागतील. त्यापेक्षा तुमच्याकडेच गाडी आली तर आम्हाला दवाखान्यात घेऊन जा. आनंद आहे महाराज. आज तुमचं झालं, उद्या आमचं होईल. पेढा खा, कौतुक करा, निघून जा. आपलं काम झालं. हे तिथं जातं, पेढाही खात नाही, कौतुक करत नाही, 4 माणसं कोपऱ्यात घेतं. म्हणलं हप्त्यावर आणले असं का? अरे हप्त्यावर आणून दे का सप्त्यावर आणून दे, तुझ्या काय बापाचं चाललंय? करणारे करायला लागले, देणारे द्यायला लागले, तेव्हा पोटात गोळा उठून काय फायदा आहे का? नाही. विढावलं आमचा ड्रायव्हर गाडीमध्ये हवा भरायला गेला. हवा भरणारं म्हणे कुणाची गाडी? ड्रायव्हर म्हणे महाराजांची. तिने महाराजांकडचं इनो होती, फॉर्च्युनर कुठून आली? ती म्हणे आता 3 महिने झाले ती इकली, नवीन घेतली. तिने बरे बा तुमच्या लोकांच्या मुंडे पिरगाळ्याच्या गाड्या घ्यायच्या. हलकाटा म्या गाडी घेतली म्हणून तर हायवेची 20 रुपये तरी मिळाले. विढावलं याच्यात मागालो का? नाही.
तसं काही लोकांच्या विरोधात पोस्ट आणि कमेंट करणारे वर्गणीला देणारे सापडतील महाराज. हा इतिहास आहे. काही म्हणतात महाराज तुमच्या त्या गावातल्या माणसानं अशी कमेंट केली, हो नाल्या काय ते नाल्या काय महाराज, वर्गणीत नसते, सप्त्यात नसते, त्याच्यापेक्षा त्याच्याबद्दल बोललेलं ना बरं विठवलं. काही माणसांचा इतिहासच हा असतो महाराज. हा काही माणसांचा इतिहासच हा असतो बघा. फार लक्ष देतो आपण त्या गोष्टीकडे. पंतप्रधान मोदीचं भाषण चालू असताना सुद्धा विरोधी पक्षातल्या विरोधातच कमेंट असतात. तेवढे मोठे नाही आपण, तेवढे मोठे नाही विढवलं. विरोधी पक्षाचं कामच आहे विरोध करणं. गोष्ट चांगली आहे का वाईट हा महत्वाचा भाग नाही. विरोध करणं हे आमचं काम आहे. कोणत्याही गोष्टीतलं काहीही काढत राहणे यालाच विरोधी पक्ष म्हणतात. विरोधी पक्षानं स्वीकारल्यावर स्वीकारतं का ते? स्वीकारतच नाही महाराज विढवलं. विचार सुद्धा महत्वाचे नाही बघा. एका शेठजीनं आपल्या साथी मुनी म्हणणं बोलवलं आणि म्हणाले मला एकदा आपली संपत्ती मोजून सांगा किती आहे. 7-8 मुनी 7-8 दिवस संपत्ती मोजत होती. किती? 7-8 मुनी म्हणणं 7-8 दिवस संपत्ती मोजायला लागली. शेवटी 8व्या दिवशी सर्व मुनी एकत्र आली आणि शेठजीला म्हणाले शेठजी इथून पुढच्या 7 पिढ्या आपण बसून खातील एवढी संपत्ती आपल्याकडे आहे. तरी शेठजीनं डोक्याला हात लावला आणि टेन्शनमध्ये बसले. तर मुनी म्हणाले शेठजी इथून पुढच्या 7 पिढ्या आपण बसून खातील एवढी संपत्ती आज आपल्याकडे आहे. टेन्शन कशाचं? तुमचं 8व्या पिढीत काय खावा विठवलं. विचार सुद्धा महत्वाचं नाही बघा. एक उदाहरण सांगतो म्हणजे कळण तुम्हाला. एक मुलगा मुंबईला राहिला होता. कुठं होता? मुंबईला. त्याचं लग्न ठरलं म्हणून तो गावाकडे आला. त्याचं लग्न झालं, त्याच्या बायकोला घेतलं, मुंबईला निघून गेला विढवलं. मुंबईला राहिला होता. राहिला कुठं होता? मुंबईला. लग्न ठरलं म्हणून गावाकडे आला. लग्न झालंय, बायकोला घेतलं, मुंबईला निघून गेला. हा अनुभव तुमच्या गावात जास्त असेल. हम दो हमारे दो पहिलं दो जाने दो गोइंग टू वृद्धाश्रम. बायकोला घेतलं, मुंबईला निघून गेला. तर मुंबईमध्ये थोडी जागेची कमतरता आहे. आमचे वैकुंठ व सिंगळे महाराज सांगायचे मुंबईमध्ये एवढी ट्रॉफिक असते महाराज कुत्रा सुद्धा सरळ शेपूट हलवते. त्याला आडवी घालायला जागाच नाही विठालं. तर मुंबईमध्ये 10 बाय 10ची खोली केली. त्याने त्या 10 बाय 10च्या खोलीमध्ये आपला संसार त्यानं त्या रूममध्ये ठेवला. काय कूलर फ्रीज दिवाण तेवढ्या गोष्टी लागतात तेवढे त्यानं त्या स्मारकामध्ये मांडल्या. 1 महिना झाला संसार सुरळीत चालला. एके दिवशी दोघे पती पत्नी दोघे नवरा बायको पलंगावर झोपले आणि बायको नवरा बायकोला म्हणे का गा आपण 10 बाय 10च्या खोलीत तर मोकळं झोपलो. त्याने हा मग तुम्ही आपल्याला पोरगा झाला तर झोपावं कुठे. लग्न झाल्यावर अशा कल्पना करणं साहजिक आहे. लग्न झाल्यावर आमच्या कल्पना करणं साहजिक आहे. तुमच्या इकडे मला माहीत नाही पण आमच्या इकडे ना लग्न झालं का दुसऱ्या दिवशी नवरदेव नवरीला आंघोळ घालतात. नवरदेव नवरीला आंघोळ घालतात त्याला हळद फेडायचा कार्यक्रम म्हणतात. बरोबर ना? बरोबर का गयाई? बरोबर ना? त्याला हळद फेडायचा कार्यक्रम म्हणतात. त्यांची आंघोळ झाली का त्यांना एका बाजेवर किंवा पलंगावर बसवतात. एखादी बाई घरात जाते. पाट्यावरचं काय ते वरवाटा. वरवाटा किंवा लाटणं. आणि मग वरवाटा किंवा लाटणं तुमच्याकडे असतं नसतं मला माहिती असतं का नसतं का? सांगतच नाही तुम्हाला विढवलं. कल्पना करणं साहजिक आहे. ती म्हणे याच पलंगावरती आपण त्याला ॲडजस्ट करू. ॲडजस्ट द बेस्ट पॉलिस. जो माणूस जीवनामध्ये ॲडजस्ट करतो ना तो सक्सेस होतो. माणसाने ॲडजस्टमेंट ड्रायव्हर काढून शिकावी. क्षणाला त्याची ॲडजस्ट असते. बरोबर आहे ना? अजिबात. तुम्ही गावाला जायचं ठरवलं तुम्हाला जायचं जालन्याला ते काय म्हणते दाबून माणसं घालते मारत ते गाडीमध्ये पण येतच विढवलं. माणसाने ॲडजस्टमेंट ड्रायव्हर काढून शिकावी. तसं हे ज्याच्या जीवनामध्ये ॲडजस्टमेंट नाही ना त्याचे ऑक्सिजन होत राहतात. कधी ड्रायव्हरचं गाडी चालवण्यात आडमुंटपणा आला. बरोबर आहे ना? ती म्हणे तुम्ही थोडं पलीकडं मी थोडं अलीकडं. दोघे जण बाजूला झाली एवढी जागा झाली. ती म्हणे एवढ्या जागेत पोरगं मोकळं झोपते म्हणे. तेवढ्या अर्थ थांबला नाही. तो काय म्हणला जुळं झालं तर जुळं करता ना सही म्हणा जुळं झालं तर
तू म्हणे अजून थोडं पलीकडे, मी अजून थोडं अलीकडे होतो. दोघे जण बाजूला झाले, एवढी जागा झाली. तू एवढ्या जागेत 2 पोरं मोकळेच होते म्हणे. तेवढ्यावर तो थांबला नाही. तो काय म्हणला, दोघांच्या पाठीवर पोरगी झाली. तर तू म्हणे अजून थोडं पलीकडे सारखा, मी अजून थोडं अलीकडे होते. पलीकडे सरकाला गेला, पलंग सोपून गेला, धाडकन खाली पडला. बराचा टाईमवर पाडला तुम्ही. त्याच्या कमरेचं हाड मोडलं. त्याला दवाखान्यामध्ये आपण आता कीर्तन संपलं. आपल्याकडे टाइम कमी आहे विढवलं. मला एवढं सांगा, तो पलंगावून खाली पडला, त्याचं कमरेचं हाड मोडलं. हे दुःख त्याला झालेल्या पर्यंत केलं का न झालेल्या? न झालेल्या त्याला कमराचे हाड मोडायले तर झालेले काय टाळ घेऊन उभं राहणार आहे काय? जे राहिले ते भाग्यपणीत आहे म्हणत, जागेपणी त्या संसारातल्या मुलांना दुःख कंबरट दुःख पदरात घेतलं. हा विढवलं. संसार दुःख मूळ चौकडे हिंगळ. संसार दुःख मूळ संसार दुःख मूळ चौकडे हिंगळ. संसार दुःख मूळ विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ. विश्रांती नाही कोठे कामक्रोध लोभ शोणे पाठी लागल ओढाळ. कामक्रोध लोभ शोणे पाठी कौलानी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. कौलानी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. धर्माचा मोक्ष दैवाचा तो व्यापर उपकारे. संसाराचा संघ आपल्या फायद्याचा नाही. आता आपण देवाच्या संगीत जाऊ. देव चेतन आहे परंतु परिपूर्ण नाही. बघा, एक जीवा दुसऱ्या जीवाच्या संगीत गेला. एकादशीच्या घरी महाशिवरात्र जेवायला गेली. कोणाचं पोट भरणार आहे का? उघड्यापाशी रातभर कोणाला पांघरायला भेटणार आहे का? नाही. तसं 2 दुःखी जीव एकत्र आले तर सुखाबद्दल बोलू शकत नाही. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोही नाही. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया धन बैरागी. कोई तन दुखी कोई मन दुखी. जो देखे सो दुखिया बाबा, दुखिया कोई नहीं. जो देखे सो दुखिया सुखिया कोई नहीं रे. जो दुखिया जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया धन बैरागी. कोई तन दुखी कोई मन दुखी. कोई तन दुखी कोई मन दुखी. धन बिना रहता उदास. थोडे थोडे सब दुखी, सुखी राम के दास. सुखी कोण सांगितलंय मला? सुखी राम के दास. साच का कहे तो सब जग दुखिया. झूठा कहना जाए ब्रह्म विष्णू शंकर दुखिया. याच्यात बी दुःख आलंच का नाही? तुम्हीच पाहता विढवलं. जो देखे
जो देखील सो दुःखी आहे बाबा. साची बात. खरं बोलायचं झालं तर साधू संत म्हणतात प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे. सोच इंद्रियस्य सुखम किंचित चक्रवर्तीना. बघा भागवतामध्ये आत्मदेव जीव द्यायला चालले होते. कुठे चालले होते? जीव द्यायला. तेव्हा गोकिरीनं सांगितलं बाबा कोण सुखी दिसतंय तुम्हाला सांगा ना. न तर इंद्रियस्य सुखम किंचित चक्रवर्तीना मुनिरे कांत. प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे परंतु प्रत्येकाचं दुःख हे वेगळे वेगळे आहे. बघा सकाळी दोन प्रकारची माणसं रस्त्याने पळताना दिसतात बरोबर ना. काही पोट भरण्यासाठी पळतात तर काही पोट कमी करण्यासाठी पळतात. काहींचं पळणं पोट भरण्यासाठी आहे तर काहींचं पळणं पोट कमी करण्यासाठी आहे. विढवलं एक उदाहरण सांगतो म्हणजे कळण तुम्हाला. घ्या तिखट अधिक तिखट बरोबर गोड तिखट आंबट डबल तिखट. गोड अधिक गोड डबल गोड. मूर्ख अधिक मूर्ख मूर्ख अधिक मूर्ख डबल मूर्ख. ग्रॅज्युएशन किती जरी मूर्ख एकत्र आले ना तर सुखाची चर्चा करू शकत नाही. एक मूर्ख माणूस दाढी करायला गेला. कुठे गेला? दाढी. त्याची दाढी सुरू झाल्यावर तर नावीला म्हणे नावी काका किती वर्ष झाले तुम्ही दाढी करता? नावी म्हणे 15 वर्ष झाले बा मी दाढी करतो. किती वर्ष? 15 वर्ष. मला एक सांगा या 15 वर्षामध्ये कधी तुम्हाला गाढवाची दाढी करायचा प्रसंग आला? नवी म्हणे पहिलाच टाइम. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. बाकी त्यांनी प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. विढवलं म्हणून देवाचा संघ आपल्या फायद्याचा नाही. बघा तुम्ही लाख म्हणा मी पांडुरंगाचा आहे परंतु पांडुरंगाने मान्य केले पाहिजे ना हा माझा आहे. आषाढी कार्तिकी विसरू नका. हे मज काय सगळ्यांसाठी थोडीच म्हणलं. ज्यांच्यासाठी म्हणलं ते भाग्यवान आहे. ज्यांच्यासाठी ही पांडुरंगाची भावना आहे ना तिने या नरदेहामध्ये येऊन काहीतरी कल्याण केलेलं आहे. त्याने नरदेह दुर्लभ जाणार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाणार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वर्षातील गणनार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरवर्षातील गणनार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. माझं दुःख यातनार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातनार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. आत्मा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव म्हणा. वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. काही आमदाराजवळ उभं राहतात आणि फोटो काढतात. त्यालाच मोठा करून हॉलमध्ये लावून जातात आणि येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्याला बेदर करून सोडते महाराज. पाहुणे आले की ना आपल्या साहेबांचा संबंध आहे बाबा. अरे टाटच लावून देतो तू साहेबांचे. शब्द पुढे साहेब आहे म्हणे. बायको तो ऐकत नाही म्हणे. शब्द पुढे साहेब आहे म्हणे. आपल्या विढवलं संत देवाचा संघ आपल्या फायद्याचा नाही. आता आपण संतांच्या संगतीत जाऊ. संत चेतन आहे परिपूर्ण काय संघ करू देणार आहे. तुम्ही म्हणता म्हणून आम्ही संतांच्या संगतीत देऊ परंतु आमचा फायदा काय? तुमचा फायदा उत्तम प्रकारचा लाभ होणार आहे. अभंगाचं प्रथम चरण. तो एक संता ठाई. संता ठाई. हे तो एक संत ठाई. संत ठाई. हे तो एक संत ठाई. संत ठाई. हे तो एक संत ठाई. संत ठाई.
ऐक संता ठाई लाभ पायी उत्तम. महाराज संत भेटणं अवघड आहे, ओळखणे अवघड आहे. मग आम्हाला उत्तम प्रकारचा लाभ कसा होईल बघा. गावामध्ये सप्ताह सुरू झाला, सगळ्यांना बरं वाटतं का? काही ना पॉम्पलेट पाहिल्यावरच म्हणतात अर आता 8 दिवस काय झोपू देत नाही रे बाबा, तू मर गावाच्या बाहेर जाऊन पड. दुर्योधनाच्या अवलादी बघा महाराज शिवकांती का 100% मुसलमानाला अल्लाह म्हणणे आहे, 100% मुसलमानाला अल्लाह म्हणणे आहे. परंतु 50% हिंदू देवच मानत नाही, देवच मानत नाही महाराज. जमत नाही काहींना, जमत नाही काहींना. देवाचा संघ म्हणला का कीर्तन भजन जमत नाही. संसारात सुखरून गेलेली माणसं आहे विढवलं. संघाच्या विषयात गुरु पडून गेलेली माणसं आहे महाराज. विषयों के बंदे से बांध गया तू, संत समागम को भूल गया तू. क्या किया क्या किया क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया. क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया. क्या किया रे, जिसे पाना था खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. अमृत छोड़ा पिता है शराब रे, भगवान के नाम को भूल गया. अमृत छोड़ा पिता है शराब रे, भगवान के नाम को भूल गया. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया. विढवलं विढाला विढाला. एका पिणाऱ्याला म्हणलं दारू का पितो, तोने आपल्या जीवनामध्ये ना टेन्शन आहे टेन्शन. त्याला म्हणलं सकाळी पेलं संध्याकाळी टेन्शन येईल, संध्याकाळी पेला सकाळी टेन्शन येईल. मग पेता का चला तोने महाराज आपण उतरूच देत नाही विढवलं. एका पिणाऱ्याला म्हणलं खोकला यायला लागलं, काहीतरी औषध सांग. तोने घेता का, त्याला म्हणलं खोकला जात असेल तर घ्यायला काय हरकत नाही. तोने 2च झाकणं घ्या म्हणे, 2 झाकणात मी 12 एकर जमीन गेली, मग बायको गेली. तुमचा खोकला तर किरकोळ आहे, कस का जाणार नाही. का सांगू महाराज अशा माणसांना विढवलं. संत भेटणं अवघड आहे, ओळखणं अवघड आहे. मग आम्हाला उत्तम प्रकारचा लाभ कसा होईल. महाराज म्हणाले कलियुगामध्ये तुम्हाला संत भेटणं ओळखणं अवघड आहे ना, तर तुम्ही त्या भानगडीत पडू नका. अभंगाचं 2रं चरण. मनविता त्यांचे दास, मनविता त्यांचे दास, मनविता त्यांचे दास, मनविता त्यांचे दास. पुढे आज पुढे आज
करांचे दास मनविता त्याचे दास मनविता त्याचे दास म्हणाविता त्यांचे दास पुढे आस उरेना कृपादान केले संधी कल्पांती सरेना म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना आता त्यांचा दास म्हणायचं म्हणजे नाव घ्यायचं विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई